नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून 2000 कोटींची मदत. पनवेलमधल्या चर्च हल्ला प्रकरणी 4 जणांना अटक. मुख्यमंत्री. माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66A रद्द. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केंद्र सरकारकडून स्वागत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपट कोर्टला सुवर्णकमळ. कंगना राणावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवर मात. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं 2000 कोटी रुपयांची मदत आज जाहीर केली. आजवर केंद्राकडून राज्याला मिळालेली ही सर्वाधिक मदत आहे. या भरघोस मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. दुष्काळग्रस्त राज्यांसाठी दिल्लीत आज बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री अरुण जेटली, कृषी मंत्री राधामोहन सिंग आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर राधामोहन सिंग यांनी महाराष्ट्रासाठी 2000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील मदत केंद्राकडून यापूर्वी कधीही कोणत्याही राज्याला दिली गेलेली नाही. या मदतीमुळे दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं शक्य होणार आहे. इतिहासामध्ये केंद्राने केलेली ही सगळ्यात मोठी मदत आहे. 2000 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. सन्माननीय राधामोहन सिंगजींनी त्याची घोषणा केलेली आहे. आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की केंद्र सरकार इतिहासातली सर्वात मोठी मदत करेल. यापूर्वी आम्ही 14,000 कोटी रुपये मागायचो आणि 800 कोटी रुपये 700 कोटी रुपये आम्हाला मिळायचे. आज 2000 कोटी रुपये आम्हाला प्राप्त झाले आहेत. आमच्यावरचं संकट मोठं आहे आणि या संकटावर मात करण्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण त्यात केंद्राने यावेळी भरघोस मदत केल्याबद्दल मी केंद्राचे आभार मानतो. 2013मध्ये भीषण दुष्काळाचा सामना केलेल्या महाराष्ट्राला त्यावेळी केवळ 500 कोटी रुपयांची मदत मिळाली होती. त्या तुलनेत ही रक्कम चौपट असल्याचं राधामोहन सिंग यांनी सांगितलं. ही मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं दिलेली मदत अपुरी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पनवेलमधल्या सेंट जॉर्ज चर्चवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 4 जणांना अटक केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत केली. हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार राहुल पाटील यानं 3 साथीदारांसह चर्चवर हल्ला केल्याची कबुली दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज जे नवी मुंबईच्या चर्चवर जो हल्ला झाला होता त्या हल्लेखोरांना पोलिसांनी पकडलेला आहे. त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे याच्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आणि चर्चनी त्याची माहिती पोलिसांना दिलेली आहे. अशा समजुतीतून त्यांनी इतर 3 आरोपींना हाताशी पकडलं आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दगडफेक करून चर्चच्या मालमत्तेचं नुकसान केलं होतं. या 4ही आरोपींना पकडण्यात आलंय. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्याचे पुरावे देखील सापडलेले आहेत आणि या संदर्भात बाकी पुढचा तपास चाललेला आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या खोट्या कंपन्यांचा वेळीच माग काढण्याबाबतचं प्रशिक्षण पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. या संदर्भात लक्षवेधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांनी सदनात मांडली होती. याबद्दलच्या सरकारच्या भूमिकेचं राजेश टोपे यांनी दूरदर्शनशी बोलताना कौतुक केलं. समाजातल्या निराधार व्यक्तींना विविध योजनांमार्फत देण्यात येणारं अनुदान वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिली आहे. सागरी किनारा नियंत्रण कायद्याअंतर्गत येणारी मच्छीमार आणि आदिवासींची घरं नियमित करण्याबाबत प्रयत्न करण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिलं. याबद्दल सुभाष पाटील यांनी माहिती दिली.
नवनिर्मित पालघर जिल्ह्यासाठी पोलीस भरतीकडे लक्ष देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे. दरम्यान विधिमंडळाच्या दोन्ही सदनांमध्ये आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली. नव्यानं येणाऱ्या नैसर्गिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारनं निकष बदलावेत असं मत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत मांडलं. राज्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं स्पष्ट करत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देण्याचा विचार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66A हे घटनाबाह्य असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं आज ते कलम रद्द केलं. इंटरनेटवर अपमानजनक मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देणाऱ्या या कलमामुळे घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली होते असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. असा मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांचा कारावास ठोठावण्याची तरतूद या कलमात होती. मात्र मुळात एखाद्या व्यक्तीला अपमानकारक वाटणारा मजकूर इतरांना तसा वाटेलच असं नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं या कलमाच्या संदिग्धतेवरही बोट ठेवलं आहे. या कलमाचा गैरवापर होणार नाही अशी ग्वाही यापूर्वी सरकारनं दिली होती. मात्र सरकार कोणतंही असलं तरी कलम 66A चा अर्थ बदलत नाही असं सांगत न्यायालयानं सरकारचा दावा खोडून काढला. आजच्या या निर्णयामुळे आता सोशल मीडिया वापरणाऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केंद्र सरकारनं स्वागत केलं आहे. पर्यावरणाचा समतोल साधतच विकास साधला जाईल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. संतुलित पर्यावरणासह विकास या विषयावर मुंबईत आज एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण खात्याच्या परवानगी अभावी प्रलंबित असलेल्या संरक्षण क्षेत्रातल्या 200 प्रकल्पांचा मार्ग सरकारनं मोकळा केल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली. राज्यातला ऊर्जा आणि विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राशी उत्तम ताळमेळ साधत सहकार्य केल्याबद्दल केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे. ते आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलत होते. मरीन ड्राईव्हचे पथदिवे एलईडीचे बनवल्यापासून राज्य सरकारची दरवर्षी 36 लाख रुपये इतकी बचत होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यात भाजपाचं सरकार आल्यापासून कोळशाचा पुरवठा 10% वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. बासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा झाली. चैतन्य ताम्हाणे यांच्या कोर्ट या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार देण्यात येणार आहे. तर रवी जाधव यांचा मित्रा हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्या प्रेक्षकांनाही भावलेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशीला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीतील किल्ला या चित्रपटाला विशेष पुरस्कार घोषित झाला आहे. तर हिंदीतील क्वीन या सर्वोत्कृष्ट चित्रपट तसंच यातील नायिका कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेरी कोम या चित्रपटाला सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे. हैदरचे संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्कृष्ट संवादाचा पुरस्कारही हैदरला जाहीर झाला आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे नारायण राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात शिवसेनेतर्फे तृप्ती सावंत यांनी काल आपला अर्ज दाखल केला. एमआयएमतर्फे खान रेहबार उर्फ राजा यांनी अर्ज भरला. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुमन रावसाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. याच मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर स्वप्नील पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. माजी गृहमंत्री आर पाटील यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. 11 एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे. आज जागतिक क्षयरोग दिन. क्षयरोगावर प्रभावी औषधोपचार प्रणाली उपलब्ध असली तरी आजही समस्या गंभीर आहे. या आजारामुळे भारतात दर 2 मिनिटाला एका व्यक्तीचा बळी जातो. त्यामुळे क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी याबाबत अधिक संशोधनाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यानिमित्त राष्ट्राला दिलेल्या संदेशात केलं आहे. अशा जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक क्षयरोग दिनाचं औचित्य साधून बुलढाण्यात आज जनजागृती रॅली काढण्यात आली.
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात क्षयरोग उच्चाटनासाठी लोकांना शपथ देण्यात आली. त्यानंतर ही रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी क्षयरोगाची लक्षणं किंवा ते झाल्यावर काय करावं याबाबत माहिती देणारं पथनाट्य सादर केलं. बुलढाणा जिल्ह्यात आजपासून 31 मार्चपर्यंत क्षयरोग जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हिंगोलीमध्ये आज क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोगाबाबत माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच जनजागृती रॅलीही काढण्यात आली. यावेळी क्षयरोगाची माहिती देणाऱ्या हस्तपत्रिकांचं वाटप करण्यात आलं. क्षयरोग दिनानिमित्त आज धुळ्यातही जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रत्येक क्षय रुग्णापर्यंत पोहोचून सर्वांनी मिळून उपचार आणि काळजी घेणं हेच क्षयरोग बरा करण्याचं सूत्र असून क्षयरोगाचं उच्चाटन करणं हाच उद्देश सर्वांसमोर असला पाहिजे असं आवाहन धुळे जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर MS गुप्ता यांनी या रॅलीत केलं. जालना येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालय इथून क्षयरोग जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरात आज CPR आणि जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीनं आणि विविध संस्था संघटनांच्या सहकार्यानं काढलेल्या प्रबोधनात्मक रॅलीत सुमारे 1200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. क्षयरोगावरील उपचार पद्धती, संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी आणि त्याबाबतचे जनजागृतीपर उपक्रम याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या क्षयरोग रुग्णालय समूहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र ननावरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपले स्वागत. थँक्यू. क्षयरोग म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणं कुठली आणि त्याचा प्रसार कसा होत जातो? क्षयरोग हा अतिसंसर्गजन्य आजार आहे. हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जंतूंनी होतो. हा आजार झाल्यानंतर त्याची लक्षणं म्हणजे सुरुवातीला खोकला येणे, हलकासा ताप येणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, कंटाळा येणे, असं काम न करण्याची इच्छा होणे, रात्री दरदरून घाम येणे. अशा व्यक्तीला जर आपण त्याचा तपास केला तर थुंकीचा तपास पहिला केला जातो. थुंकीमध्ये जर त्याचे जंतू सापडले तर हा क्षयरोग नक्की समजला जातो. थुंकीमध्ये जंतू सापडायला थोडा वेळ लागतो. मग त्याचा एक्सरेही आपण करतो. आणि दुसरं एक आहे की थुंकीमध्येच आपण कल्चरही करतो. पण सर्वात महत्त्वाचं आहे थुंकीचा म्हणजे स्पुटम मायक्रोस्कोपी, जी त्याची स्पॉट थुंकी आणि रात्री एक असं सकाळी उठल्यावर घेतलेली अशी थुंकी, अशा दोन प्रकारे थुंकी घेतल्या जाते. म्हणजे त्याची लक्षणं की लक्षणं आणि त्याचा आपण म्हणजे निदान करण्यासाठी हे करण्यासाठी ही लक्षणं आहेत. आणि मग प्रसार कसा होतो त्याचा? प्रसार तो हवेतून होतो. जेव्हा एखादा व्यक्ती ज्याला आजार आहे त्याचं स्फुटम मध्ये म्हणजे थुकी दूषित आहे अशा व्यक्ती जेव्हा खोकतो, शिंकतो, बोलतो, खोकल्या तर म्हणतात की 5000 जंतू एका वेळेला एका खोकल्यामधून बाहेर पडतात. आणि हे जर जंतू बाहेर पडतात ते हवेमध्ये पसरतात. हवेमध्ये पसरल्याने निरोगी व्यक्ती जेव्हा ती श्वास घेतो ते जंतू त्याच्या शरीरात जातात आणि मग त्याला संसर्ग होतो, त्याला आजार नाही होत. संसर्ग झाल्यानंतर जेव्हा केव्हा त्याची प्रतिकारशक्ती कमी होती तर हे सुप्त अवस्थेत बसलेले जंतू हे जागृत होतात आणि मग आजार देतात. आता या क्षयरोगाला आळा घालण्यासाठीचे उपाय कोणते आहेत? सर्वात महत्वाचा म्हणजे की क्षयरोग आता हवेतून पसरतो. जर थुंकी दूषित मनुष्य असेल किंवा कोणीही, आपल्याकडे अशी सवय आहे की कुठेही थुंकतात, कुठेही पान खातात वगैरे, ह्या सवयी फार कमी केल्या पाहिजे. थुंकताना व्यवस्थित जिथं चांगली हे जागा असेल तिकडे थुंकलं पाहिजे. आणि जो आजार आहे रोगाने त्यांनी खोकताना, शिंकताना वगैरे रुमाल वगैरे असं धरलं पाहिजे की ज्याने की तो आजार दुसऱ्याला नाही पसरला पाहिजे. दुसरी वस्तू की आपण जेव्हा खोकल्यानंतर ते जंतू आत येतात म्हणजे तो प्रसार म्हणजे ज्यावेळेला आपली प्रतिकारशक्ती कशामुळं, समतोल आहार जर घेतला तर प्रतिकारशक्ती चांगली राहते. कुठलंही व्यसन न करणं, व्यसन न करणं हे एक आहे की ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. जेवणामध्ये साधं जेवण, जे की आपण घरचं जेवण असतं, भाजी, चपाती, परत डाळ किंवा फळं, दूध, अंडी असं जेवण रेग्युलर घेतलं पाहिजे की ज्याने आपली प्रतिकारशक्ती अबाधित राहील. हे झालं घ्यायची काळजी. पण क्षयरोग झाल्यानंतर चे उपाय काय आहेत? क्षयरोग झाल्यानंतर पहिलं त्याचं क्षयरोगाचं निदान होणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं की स्फुटम मायक्रोस्कोपीने त्याचं निदान झालं किंवा एक्सरे मध्ये बघितल्यावर त्याचं निदान झालं. ते निदान झाल्यानंतर
कुठल्याही सरकारी केंद्रावर गेला, ज्याला हेल्थ पोस्ट म्हणतात, तिथं ही औषधं फ्री मिळतात. बरं. हा संपूर्ण उपचार सरकारी केंद्रामध्ये फ्री मिळाला जातो. हा जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्याचा जर, ज्याला आपण संवेदनशील टीबी म्हणतो किंवा अशा म्हणतो, हा कुठल्याही औषधांनी बरा नाही. ह्या जी 4 औषधं आहेत सुरुवातीच्या ह्याच्यातली, ती 100% बरा करते आजार. आणि हा जर वेळेवर त्याच्या व्यवस्थित मात्रेने, म्हणजे त्या जो डोस आहे तो व्यवस्थित घेतला, रेग्युलर घेतले, कधी सोडला नाही किंवा ते डॉक्टरांच्या ह्याच्याप्रमाणे जर ठेवलं कंटिन्यूस, तर 100% हा 6 महिन्यात बरा होतो. बरं. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आहे, म्हणजे त्या क्षयरोग झाला तर त्यातनं आपण बरे होऊ शकतो. नक्कीच. आणि असं असताना सुद्धा क्षयरोग झालेल्या रुग्ण जे आहेत ते मृत्युमुखी पडतात, त्याची संख्या पण खूप आहे. त्याच्या मागचं कारण काय? क्षयरोगाने मरण्याची संख्या तसं बघितलं तर आता राष्ट्रपतींनी सांगितलं की भारतामध्ये क्षयरोगाने 3 मिनिटाला 2 लोक मरतात. पुष्कळ आहे, पण कारण त्याची कारण म्हणजे काय माहिती की तुम्ही औषधं व्यवस्थित घेत नाही. तुम्ही जी वेळ दिली, म्हणजे त्याचा कोर्स आहे तो कम्प्लीट कोर्स घेत नाही. 6 महिन्याचा कोर्स आहे, तुम्ही 1 महिन्यात आराम आल्यानंतर ती सोडता आणि मग त्या जंतूंना सवय उडते, ते औषधाला दाद न देतात. आणि मग जेव्हा औषधाला दाद न देणारा आजार होतो, त्याची ट्रीटमेंट आहे, ज्याचा उपचार आहे तो 6 महिन्याच्या ऐवजी 2 ते 2.5 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये इंजेक्शन 6 ते 9 महिने घ्यावे लागतात, गोळ्या 14 ते 15 घ्याव्या लागतात. आणि हे सगळं घेत असताना दुष्परिणाम पण इतके वाईट असतात की तो मनुष्य ते सहन करू शकत नाही. म्हणून जेव्हा सुरुवातीला जो संवेदनशील आहे टीबी, जो क्षयरोग आहे, त्याच वेळेला 6 महिन्याची औषधं घेतली तर नक्कीच तो बरा होऊ शकतो. म्हणजे प्राथमिक अवस्थेत चिकाटीने औषधं घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या औषधं स्वस्त आहेत आणि ह्या औषधाचे दुष्परिणामही फार कमी आहेत. आणि ह्या औषधं खाल्ल्यानंतर एक 10-15 दिवसात जो स्फुटम पॉझिटिव्ह, म्हणजे जो दुसऱ्याला संसर्ग देणारा, तो संसर्ग देऊ शकत नाही असं होतं. म्हणजे तो नॉन इन्फेक्टिव्ह होतो. आता MDR हा जो प्रकार आहे, म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टंट, हा काय प्रकार आहे? औषधाला दाद न देणारा. औषधाला पहिल्या टप्प्यामध्ये जी औषधं 5 औषधं आहेत, ही फार प्रभावी औषध आहेत. ह्यांच्यामुळे टीबीचं बरे व्हायचं प्रमाण 98% आहे. पण ही जर औषधं तुम्ही वेळेवर घेतली नाहीत, की ह्याची मात्रा कमी घेतली किंवा ही मध्ये सोडली, तर मग त्या जंतूंना सवय पडते. ते जंतू मध्ये आपल्या आत बदल करतात आणि तो बदल जो होतो तो औषधाला न जुमानणारा टीबी तयार होतो. हा जो औषधाला न जमणारा टीबी आहे, MDR टीबी, हा सगळ्यात प्रभावी औषध म्हणजे रिफॅम्पिसिन आणि आयसोनायझाइड. ह्या 2 औषधाला जुमानत नाही आणि मग त्याची अशी परिस्थिती होती की हा औषधाला न जुमानणारा टीबी आपल्याला दुसरी औषधं, दुसऱ्या टप्प्यातली जी औषधं आहेत ती फार वेदनाशील आहेत, त्याचा खर्च जास्त आहे, त्याची कालावधी मोठा आहे. आणि हे सगळं चालत असताना तो मनुष्य अक्षरशः म्हणजे फार वाईट परिस्थितीत जातो. तर हे न होण्यासाठी संवेदनशील जे आहेत त्याच लेवलला जर तुम्ही औषधं व्यवस्थित घेतली तर नक्कीच तो बरा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण खोकताना, शिंकताना आपल्याला माहित नसतं समोरचा मनुष्य काय आहे, तर अशा वेळेला आपणच सवय लावली पाहिजे की खोकताना, शिंकताना आपण रुमाल घेतला पाहिजे, कुठल्याही उघड्या जागी थुकलं नाही पाहिजे. धूम्रपान करतानाही कुठेही उघड्यावर धूम्रपान नाही करणे हा फार महत्वाचा. आणि प्लस धूम्रपान करणाऱ्यामध्ये पण ह्याचं प्रमाण जास्त पाहिलं गेलं. त्यामुळे धूम्रपान करणं म्हणजे आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणजे थुंकताना थुंकूच नये, मुळात रस्त्यावर थुंकू नये. आणि जर तुम्हाला तसं काही होत असेल तर थुंकी परत हे केल्याने काही फरक पडत नाही. पण थुंकल्याने समोर ते थुंकीमध्ये जे राहणारे जंतू आहेत ते हवेत पसरतात आणि समोर निरोगी माणसाला हा बाहेरचा झाला भाग. पण जेव्हा आपण घरी असतो, आपल्या घरच्यांना हा त्रास होऊ शकतो, आपल्या मुलाबाळांना त्रास होतो, आपल्या आई वडिलांना, बहिणी भावंडांना हा त्रास होतो. आणि हा त्रास आपल्यामुळे झालेला हा त्रास नक्कीच त्रासदायक होतो. आता या क्षयरोगाला आळा घालण्यासाठी शासकीय पातळीवर काय काय प्रयत्न केले जात आहेत? म्हणजे तुम्ही म्हणालात की सरकारी रुग्णालयात औषधोपचार तर मोफत मिळतात, त्याच्या व्यतिरिक्त काय प्रयत्न केले जात आहेत? सरकारी रुग्णामध्ये तुमचा सगळा तपास होतो, औषधं फ्री मिळतात.
तुमचा दुसऱ्या टप्प्याचा जरी क्षयरोग असला तर त्याचीही तपासणी होते. पूर्वी ज्याला 3 महिने लागत होते आता 2 तासात किंवा 2 दिवसात त्याची हे मिळते. ज्या औषधं तुम्ही 3 ते 5 लाखाला ती सगळी फ्री मिळतात. परत त्यांनी की नोटिफिकेशन केलंय मे 2012 मध्ये क्षयरोग झाला तर प्रत्येक क्षेत्रातल्या म्हणजे खाजगी क्षेत्रातला असो किंवा जनरल त्यांनी सरकारी ह्यांना त्या क्षयाचे झालेली कळवणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सिरोलॉजिकल टेस्ट होत्या ज्याच्यात आम्ही अँटीबॉडी बघायचो म्हणजे ब्लडमधून सिरोलॉजी काढून जे अँटीबॉडी बघायचं त्याला सरकारने टोटल बॅन केलेलं आहे. त्या कुठेही वापरू नयेत कारण त्या टेस्ट चुकीच्या आहेत. त्यांनी निदान होत नाही. क्षयाचं निदान खरं बघितलं स्पुटम स्मेअर मायक्रोस्कोपी एक्सरे आणि दुसरं एक पद्धत आहे की कल्चर ह्यांनीच होतं. त्यामुळं ह्या ज्या पद्धती आहेत सिरोलॉजिकल टेस्ट वगैरे ह्या बॅन आहेत आणि ह्याच्यानी टेस्ट ह्यांनी प्रायव्हेटमध्ये म्हणजे खाजगी रुग्णालयात ह्या टेस्ट केल्या जातात किंवा खाजगी दवाखान्यामध्ये ह्या टेस्ट केल्या जातात. ह्या नाही केल्या पाहिजे. सरकारने ह्याच्यावर बॅन आहे. आणि मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांच्या दुकानामध्ये सुद्धा आता क्षयरोगाची औषधं मोफत मिळणार आता हे एच ड्रग मध्ये येतं पण तरीही लोक औषधं मेडिकल स्टोअरमध्ये अजूनही तुम्ही जर प्रिस्क्रिप्शन न देता औषधं दिली जातात. हे चुकीचं आहे कारण त्यामुळे तो मात्रा त्या औषधाची मात्रा किंवा ते कसे घ्यायचे आहेत हे काही समजत नाही आणि मग तो पेशंट औषधं कशीही घेतो आणि मग तो MDR TB मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर ह्याच्यासाठी खरं बघितलं तर अशा पद्धतीने औषधे देणं एखाद्या शिक्षित किंवा एखाद्या डॉक्टरांकडून औषधे घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टर ननावरे आपण ह्या मुलाखतीच्या टप्प्यावर असं म्हणू शकतो की क्षयरोग हा जो आहे त्याची जागृती करण्यासाठी हा क्षयरोग दिन हा खूप महत्वाचा आहे आणि निदान उपचार आणि काळजी ही त्रिसूत्री जर प्रत्येकाने पाळली तर हा क्षयरोगाचं निर्मूलन नक्कीच होईल. या खात्रीसह आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. गोकुळ दूध संघ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 23 एप्रिलला होणार आहे. अब्जावधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या या दूध संघाची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते. हा दूध उत्पादक संघ राज्यात पहिला तर देशात दुसऱ्या क्रमांकाचा मानला जातो. गेली अनेक वर्ष गोकुळवर काँग्रेसची सत्ता असली तरी यंदा मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये फाटाफूट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत चौथा उभा मांडला असून भाजपाचे आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना आमदार सत्यजित पाटील आणि चंद्रदीप नरके यांनी आपलं वजन सत्ताधारी गटाच्या पारड्यात टाकलं आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंडळाच्या 18 जागांसाठी 250 उमेदवारांनी एकूण 383 अर्ज दाखल केले. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि मुक्त अध्ययन संस्थेचा 44वा वर्धापन दिन आज मुंबईतल्या कलिना विद्यानगरी परिसरामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक नागेश्वर राव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नरेश चंद्रा अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, माजी संचालक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. झोरॅस्ट्रियन भाषेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या 71 वर्षीय केटरी श्रॉफ यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आज वृक्षारोपण करण्यात आलं. जर्मनविंग्ज एअरलाइन्स कंपनीचं A320 हे विमान दक्षिण फ्रान्समध्ये आज कोसळलं. या विमानात एकूण 142 प्रवासी, 2 वैमानिक आणि 4 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. बातमी क्रिकेटची. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवून अंतिम फेरीतला आपला प्रवेश निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 43 षटकात 298 धावांचं आव्हान उभं केलं होतं. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात पावसानं सुमारे तासाभराचा व्यत्यय आणल्यामुळे षटकांची संख्या 43 इतकी मर्यादित करण्यात आली. कमी षटकांमध्ये मोठं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजीचा पवित्रा घेत धावफलक खालता ठेवला. अत्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या 4 चेंडूमध्ये मारलेल्या 2 षटकारांनी सामन्यावर विजयाची मोहर उमटवली.
आणि आता हवामान वृत्त. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहील. राज्यात सर्वात जास्त तापमान मालेगाव इथं 41 अंश सेल्सिअस असं नोंदवलं गेलं. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 22, नागपूर 40 आणि 20, पुणे 38 आणि 19, औरंगाबाद 38-24, नाशिक 38-19, कोल्हापूर 37-23, रत्नागिरी 33-23, सोलापूर 41-24 आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 24 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून 2,000 कोटींची मदत. पनवेलमधल्या चर्च हल्ला प्रकरणी 4 जणांना अटक, मुख्यमंत्री. माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66A रद्द, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केंद्र सरकारकडून स्वागत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित. 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपट कोर्टला सुवर्णकमळ, कंगना राणावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवर मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.